माई साहेब मला का कॉल करताय? उचला उचला, बोला त्यांच्याशी. पण मी इथं आहे तुमच्यासोबत ते सांगू नका. हॅलो. हां माई साहेब बोला ना. कुठात तुम्ही सोनबाई? तुम्ही काय सांगून जात नाही? तुमच्या मनाला येईल तसं वागायचा ठेका घेऊन ठेवला का काय तुम्ही? कोण का लागत नाही तुमचा? नाही ते काय झालं, मंदिरात आले ना मी, मंदिरात आले त्यामुळे इथे ना जरा नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून कॉल लागला नाही. नाही, तुम्ही टेकडीवर असा नाही तर दिल्लीत असा, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, आमचं काही मतच नाही. पण घराबाहेर जाण्याआधी थोरा मोठ्यांना सांगून जावं असं 10 वेळा सांगितलंय आम्ही तुम्हाला. नाही, तुम्ही तुमच्या मनाला येईल तसंच वागणार, तसंच ठरवलंय का? जगतापांच्या घरी असंच वागतात का? नाही, आम्हा मक्तेदारांच्या घरात आल्यापासून येता जाता संस्काराची भाषा करत असता तुम्ही, आणि त्यावरून आम्हाला बोलता म्हणून विचारलं. बोला की, बोला. गप्प का? असं नव्हतं म्हणायचं मला माई साहेब. कुठंही जायचं असेल तर आम्हाला सांगून जायचं. सॉरी, चूक झाली माझ्याकडून, परत नाही होणार. जिवंत आहोत आम्ही अजून. ठेवलं? काय झालं? निघताना कॉल केला नाही ना म्हणून रागावल्या होत्या. त्यांना ना सवयच आहे काळजी करायची. हे असं न सांगता कोणी बाहेर गेलं ना की जीव कासावीस होतो त्यांचा. पण तुम्ही काय काळजी करू नका, काय बोलणार नाहीत ते एवढं. बरं, मी काय म्हणतो, आता इथं मंदिराजवळ आलोच आहोत तर नमस्कार केला असता एकदा जोड. तुम्ही थांबा इथंच, मी जाऊन नमस्कार करून येतो. हां, थांब, जाऊया एकत्र. हां हां, या. खोटा, एक खोटा आणि दुसरा पण खोटच. दोघे मिळून राजकारण करतायत आणि ते पण आमच्या सोबत. या दोघांचा जन्म पण झाला नव्हता तेव्हापासून फक्कड खेळ्या खेळतोय आम्ही राजकारणात, आणि ही दोघं आमच्या सोबत. तेज प्रताप म्हणालेत का ते जमिनीच्या कामासाठी कुठेतरी गेलेत, आणि ती पोर म्हणाली का ती मंदिरात आहे टेकडीवर. दोघे एकाच ठिकाणी आहेत. काय? सुनबाई आणि तेज प्रताप एकच ठिकाणी? कसं काय माई? नाही म्हणजे तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं? जालिंदर, किती वर्षे तुम्ही आमच्या सोबत? साधी गोष्ट कळे ना तुम्हाला, पण कळ येऊ दे ते दोघं, सगळ्याचा उलगडा होईल. पण माई, तेज प्रताप तुमच्यासोबत खोटं का बोलतील? याआधी ते असं कधीच वागले नाहीये. पण आता वागले ना, आता वागले ते. तेज प्रताप आमच्याशी खोटं बोलले. पण खरं सांगते जालिंदर, वाईट याचं वाटतंय का? आता आमचं रक्त दुसऱ्याच्या तालावर नाचायला लागलं.
त्या वैदयचं ऐकून तेज प्रताप आमच्याशी फसवेगिरी करतायत, खोटं बोलतायत आमच्याशी. बायकोचा बैल झाले ते. बायको कसली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आणलेली ती पोरकी, जगतापाची पोर, ती रस्त्यावरची घाण आमच्या. तेज प्रताप, तू मला ही दाढी मिशी परत का लावायला सांगितलीस? एक तर टोचत आहे सगळं. सॉरी सॉरी, तुम्हाला त्रास होतोय मला माहिती आहे, पण माहीमचे किती फोन येऊन गेले तुम्ही बघितले ना. आणि त्यात हे तुम्ही असे धोती कुर्त्यात आणि केस मोकळे सोडलेले, कोणी बघितलं तुम्हाला तर काय म्हणणार. म्हणून म्हणतोय मी तुम्हाला शेपमध्ये घेऊन जातो. एकदा तुम्ही आत गेलात ना, मी सांगू शकतो ना की कोणतरी आलंय मात्र हे ते म्हणून. एकदा तुम्ही खोलीत पोचलात की विषय संपला. हा, मी घेऊन जातो तुम्हाला शेपमध्ये. या उतरा. एक मिनिट, काय झालं? मूर्ती नाही, आपण पुढून जाऊन नाही चालणार. एक काम करू, मागच्या दारानं जाऊ. चला उतरा उतरा उतरा. सावकाश या. प्रताप, या या. अरे खाली तरी बघ. जाऊ जाऊ. तू ना तू असं फरफटत नेतोस ना, मला माझी पगडी पडली ना सगळा घोळ होईल. किती मोठ्यानं बोलताय. मला काय मजा येते म्हणून मी करत नाहीये. कोणी बघितलं ना आपल्याला नाही घोळ होईल. आता गाडीत उतरताना तिथंच मूर्ती होता माहिती काय, म्हणून मी तुम्हाला असं घेऊन येतोय. घाबरा आता. मूर्ती बिर्तीनं कोणी बघितलं ना घोळ होईल सगळा. तिथं घरात समोरच आहे मूर्ती. थांबा जरा. कुठे आहे मूर्ती? हा, तू काय तिकडच घरासमोर. तेज प्रताप, हा, जालिंदर मामा आहेत. जालिंदर मामा? तेव्हा तू जपा जपा जपा. चला आपण जाऊया इथं. चला. गेला मामा, गेला वाटत. चला आपण जाऊया. चला. तेज प्रताप, तेज प्रताप, मामा, इकडं काय करताय तुम्ही? ते मी माई साहेब केव्हाची तुमची वाट बघतायत. म्हणून तर मी पळत पळत आलो. हे कोण आणि काय काय म्हणलास मामा? हे कोण? हे ते हे अहो असं काय करताय? हा, एवढा अवघड प्रश्न थोडी विचारला मी. तोंडचं पाणी पळायला सारखं तुम्ही बोलताय. पानक्या पानक्या आजोबा. पानक्या आजोबा आहेत ते. पानक्या आजोबा. पानक्या आजोबा हे जालिंदर मामा. पाणक्या आजोबा? हा, पानक्या आजोबा. काय आहे मामा, आपल्या बागेत की नाही बोर मारायचा विचार चालू होता. हा, म्हणजे कसं आहे आता उन्हाळ्यात टाकीत पाणी नसतं ना, म्हणजे प्यायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, झाडणं तर नाहीच नाही. म्हणून मी विचार केला की एक बाबा बोर मारून घ्यायची, म्हणजे कसं मुबलक पाणी एकदम, म्हणजे कशालाच कमी नाही ना, टेन्शनच नाही. म्हणून मी एकाला सांगून ठेवलं होतं की कोणी आहे का असं सांग मला. तर त्यांनी यांना पाठवलं, पानकी आजोबांना. एक नंबर आहेत. हा, त्यांना बरोबर कळतं कुठं पाणी आहे कुठं पाणी नाही ते. हा, सगळं असं सांगतात ते. हा. हो पानकी आजोबा, तुम्ही काय इथं थांबलात? हा, जावा जा, कुठं पाणी येते शोधा जरा. हा, जावा जा. हा, बाकीची मी इथं जोडण्याला होतो. जाऊ तुम्ही, नीट बघा, चेक करा सगळीकडं. हा, इथं बघा, इथं इथं जाऊ तुम्ही, जावा जा. हा,
जालिंदर मामा ते काम होतं तुझ्याकडे ये की इकडे. ते काय आहे आपला तो एक स्वर्णोपात आहे ना त्याचं जरा काम होतं. माई कोण कोण आहात तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? ओ काय शोधताय तुम्ही? काय बंद करताय? माझी खोली कोणाच्या काय? अगं पोरे सांगतो समजा सांगतो ते माझा नातू म्हणला की ह्या घरात ह्या खोलीपेक्षा सुरक्षित जागा कुठली बी नाही. नातू? कोण नातू? ह्यो तर म्हणला तू ओळखतीस त्याला की फक्त तुला समज ठाव आहे. मला समजा माहिती. आजोबा ऐका ना, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही चुकीच्या घरात आला आहात. तुम्ही कोण आहात? तुमचं नाव काय? म्या सोमनाथ पवार, प्रेमनाथ पवारचा आजा. ओळखतेस ना व तू माझ्या नातवाला प्रेमनाथ पवार? हां 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 प्रेमनाथ पवारचा आजा. अच्छा, आजोबा म्हणजे प्रेमनाथ पवार तुमचा नातू. अगं वय त्यो माझा नातू, मी त्याचा आजा. काय बडबडतीये पोरगी? दीदी अहो तुम्ही इथं आहे वय हे काय कपडे नाही बदलले तुम्ही? अहो काय काय इकडे? म्हणजे तू यांना ओळखतोस या आजोबांना? आजोबा दीदी आजोबा नाही आहेत. वैदी काय? मगाचपासून तुम्ही दोघं पण? हा अच्छा, म्हणजे मॅडमला सगळं कळलं तर. आणि काय रे, मला सांगू नको म्हणत होतास आणि तूच बायकोच्या पार्टीत सामील झालास? अगं नाही दीदी, मी सांगणार नव्हतोच, पण तूच एकदा म्हणाली होतीस ना सगळं खरं खरं सांगून टाक बायकोला, म्हणून सांगितलं. अच्छा, एवढं माझं ऐकायला लागलास का रे तू? दीदी शाण्या, जाऊ दे. पण हे आजोबा प्रकरण काय? अगं दीदी काय झालं माहितीये काय? एक मिनिट प्रिया,
मी तुला सगळं आरामात एक्सप्लेन करेन. हां, आत्ता फक्त मला असं जर कोणी बघितलं ना तर खरंच खूप प्रॉब्लेम होईल. त्यामुळे मी तुला रिक्वेस्ट करते, माझी कुठली एक साडी घेऊन ये ना प्लीज, मला चेंज करायचं आहे. हा बरोबर, तुम्ही चेंज करून घ्या. थांबा, मी साडी घेऊन येतो तुमची. तुझं काय ते मी बघेन, तू नाही का आता. चला जातो मी, जातो. हा. तुम्ही हा तुम्ही करतो आम्ही. चला. आजोबा काय सॉरी म्हणतात ना. सॉरी. बरं चला, हे सगळं सोडा आता. तू लवकर कपडे चेंज कर, माझ्याकडे दे. मी कुठेतरी अडगळीच्या खोलीमध्ये लपून ठेवते, कोणाला सापडले तर प्रॉब्लेम नको. थँक्यू. आलेच. काय करणार आहे ते? माई, तेज प्रताप आलेत. कुठं आहेत? मागे बागेत आहे. ते पानक्या का काय म्हणतात त्याला घेऊन आलेत. बागेत बोर मारायची तर जागा शोधतायत, पाणी कुठं लागल. चला. हॅलो, आता काय झालं? प्रिया, कुठे आहेस तू? साडी आणायला गेलीस, इतका वेळ लागतो का? ओ सॉरी. अगं तुझे हे कपडे लपवायचे म्हणून इकडे अडगळीच्या खोलीकडे आले होते. बरं थांब, आले एकच मिनिटात. हा, ते कपडे कुठे ठेवू? कुठे आहेत तेज प्रताप? माई इथंच होते, म्हणजे तिकडून असे आले, इथं थांबले, पण कुठं गेले काय माहिती. जालिंदर, हा माई. मध्येच पाणी शोधायला माणूस बोलवला, काय त्याचं कारण काय? ते म्हणत होते की उन्हाळ्यात झाडं सुकू नये म्हणून आतापासूनच प्लॅनिंग सुरू करायचंय. चाललंय की कच काही कळना आम्हाला. इकडून आले असे ते इथं थांबले. गेले की काय म्हणता तुम्ही? मी काय हा? कोणाचे ते कपडे? माई, तेज प्रतापांबरोबर जे आजोबा आले होते ना, त्यांनी पण असेच कपडे घातले होते. मी पाहिलं होतं, म्हणजे हेच कपडे असतील ते. हा, काय चाललंय जालिंदर? काय चाललंय काय या घरामध्ये? कसली लपवछपी चालू आहे? सापडत दे कोणी केलंय हे. असा थप्पा मारतो ना त्याला. अजून कशी आली नाही पोरगी? कवाची कवा गेलीये. आजी, काय ग, तू इकडून कुठून आलीस? बाहेर गेली होतीस ना व? आणि येताना पण नाही दिसलीस. काय? हा म्हणजे गेले होते मी. ते असू दे, इकडे ये. बघ, तुझ्या कामाला गेली होतीस
ती मोहीम फत्ते झाली ना व हा? काय झालं? तो भेटला ना व? त्या बैलाला दावणीला बांधलंच का नाही? आणि ती बया चांगली अद्दल घडवलीस ना तिला? अग तू तू गप का? तो काय म्हणला का तुला? थांब, त्या हंटरनं चांगलं बडवते त्याला. नाही म्हणजे गंमत नाही. तुझ्या संग तो जे वागलाय ना त्याला चांगली शिक्षा झालीच पाहिजे. आजी त्याची काहीच गरज नाहीये. गरज नाही म्हणजे? तूच त्याला स्वतःसारखं सरळ करून आणलंस वय? हा? आजी खरं तर तसं काही झालंच नाही, म्हणून म्हणजे काही काही करावंच लागलं नाही ना. हे बघा तुम्ही जे काही बोलायचं ते मला बोला. हवं तर मला फटके द्या, मला मारा, पण प्लीज तेजप्रतापला काही बोलू नका. असं म्हणजे या समजा काहीतरी वेगळंच आहे तर मक्याच्या शेतात जोंधळ उगवलं की काय? जी म्हणजे खरं तर माझाच गैरसमज झाला. मी जे काही समजत होते ना तसं काहीच नव्हतं. म्हणजे तेजप्रताप जे काही वागत होता त्यामुळे मी माझे काही तर्क लावले, पण खरं तर त्याची काही चूक नाहीये. माझा मीच गैरसमज करून घेतला होता. बघितलंस ना, मला वाटलंच होतं आमचा तेजा असला नाहीये, पण तू आणि आता नवऱ्याची कड घेतेस वय? हा? त्याला मारू नका, मला हाणा, येऊ करा तेव करा वय ग. आता नजर चोरतीस, पण तेव्हा मुसू मुसू रडत होतीस. असू दे, कशानं कवैना, पण तुमच्या संसाराचा तिढा सुटला ते बरं झालं. कसं आहे पोरी, संशयाचं भूत डोक्यावर बसलं ना की खरं काय खोटं काय यातला फरकच कळत नाही. आणि मग विचार सुद्धा झपटल्यागत होतात. पण आता तुझं तुलाच कळलंय. तू समजा स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस. तुला खरं खोटं काय ते समजलं. चांगलं झालं. आजी आलोच मी. हाय इकडे. आजी कुठं गेला होता? ते एक जरा महत्वाचं काम होतं माझं, म्हणून जस्ट आलो मी. हे काय चावी पण हातात, जस्ट आलो. हे उगाच खोटं बोलू नकोस. मला माहितीये समजा ठाव आहे. लहानपणी पण असंच डब्यातले लाडू, वाळत घातलेले पापड, सांडगे असंच चोरून खायचंस आणि म्हणायचं मी आत्ताच आलो. मी कुठं गेलो होतो? मी काय तुला आत्ता ओळखते वय रे? आजी ते चांगलंय. बायकोच्या वर हुशार निघालास तू. ती एक शानी आणि तू दीड शहाणा. अगं आजी तसं काय नाही, ते आम्ही माइंडमुळं जरा ते. असू दे, आलंय माझ्या ध्यानात. तुम्ही दोघं बी पक्क खेळाडू हायसा. हा, पण तेजा तुझ्या बायकोच्या नाकावर तोरा असतोच. पण अशी लाजली आणि हसली की छान दिसते. हा, ठोंब्या हात दे तुझा. अरे दे रे, वै दे, हात दे. असंच आनंदात राहा. सुखानं संसार करा. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असेल.
तेजप्रताप, मामा तुम्हाला आणि सुनबाईंना माईंनी बोलवलंय. ठीक आहे, येतो थोड्या वेळात. अर्जंट आहे. हो, ठीक आहे. माई त्यांच्या खोलीत आहेत ना, येतो आम्ही. हां, चला वैद्य. माई खोलीत नाहीये, दरबारात तुमची वाट बघताय. दरबारात? माई, धन्यवाद, धन्यवाद तेज प्रताप मक्तेदार. माई तुम्ही बोलवलं? आम्ही बोलावणं पाठवलं आणि तुम्ही परत आला, लगेच आला. त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. माई असं का बोलताय तुम्ही? तेज प्रताप, आमच्याकडून कुठला पण निर्णय घेण्यामध्ये आम्ही कधी चुकलो असं झालंय का? नाही माई, अजिबात नाही. माई एक विचारू काय? तुम्हाला कसला त्रास होतोय का माई? बरोबर, असं बरोबर ओळखलं तुम्ही तुमच्या आईच्या मनातलं. तुम्हाला म्हणून सांगते तेज प्रताप, कधी कधी समुद्रातल्या तुफानापेक्षा मनातली वादळं फार भयानक असतात. माई तुम्हाला इलेक्शनचं टेन्शन आलंय का? अहो माई, तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. मी नाही नाही, त्याचं काही टेन्शन नाही आम्हाला. मग काय झालं माई? आम्हाला एक निर्णय घ्यायचा होता, त्यासाठी तुमची मदत हवी, कराल का? आता तुम्हाला तर माहिती आहे का आमच्या या कोर्टामध्ये न्यायनिवाडा कसा काय होतो? होय, माहिती की माई. म्हणजे जो माणूस चूक करतो त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळते, बरोबर ना? होय माई. आम्हाला एकाला शिक्षा द्यायची आणि ती तुम्ही द्यावी अशी आमची इच्छा आहे. माई काय झालं? तुम्हाला कोणी त्रास देते का? माई तुम्ही फक्त नाव सांगा त्याचं. नाव सांगा. तुम्हाला तो त्रास देतो ना, त्याचं तंगड तोडून हातात देतो. कोण आहे तो व्यक्ती? आम्ही स्वतः. होय तेज प्रताप, आमच्याकडून चूक झाली आहे, त्यामुळं आम्हाला शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि ती तुम्ही देणार. चाबूक घ्या आणि हाणून काढा आम्हाला. घ्या हा चाबूक हातात तुमच्या, फोडून काढा, शिक्षा द्या आम्हाला.